ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की इकडे सायलीसमोर प्रियाचं खूप मोठं गुपित उघडं पडणार आहे आणि ते म्हणजे आता प्रिया तिच्या मैत्रिणीच्या कुठल्याही पार्टीला गेली नव्हती, तर प्रिया ही आपल्या सगळ्यांबरोबर खोटं बोलली होती। प्रिया ही नक्कीच कुठेतरी वेगळीकडे गेली होती। आता नेमकं हे सगळं कसं घडणार, त्याचबरोबर नागराज काकांवरही रविराज काकांना शंका येणार की नागराज आपल्याबरोबर खोटं बोलतोय। आता सगळं पाहण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण पाहिलेलं आहे की सायलीने अर्जुनच्या ऑफिसला सुमन काकूला आणलं होतं आणि अर्जुन आणि सायली यांनी सुमन काकूंसमोर प्रात्यक्षिक करून घेतलं की जर नवरा आपल्याला छळत असेल किंवा त्रास देत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे आणि आपण याच्या विरोधात आवाज उठवायला हवा। आपण आपल्या नवऱ्याला चुकीच्या गोष्टीत पाठीशी घातल्यामुळे आपल्या नवऱ्याला आणखीन जास्त वाईट गोष्टींची, वाईट संगतीची सवय होते आणि आपला नवरा हा कालांतराने वाया जातो। मग आता सुमन काकूला सुद्धा या गोष्टी पटलेल्या असतात आणि आता सुमन काकू तिच्या मनाजवळ ठरवते की नाही, काहीही झालं तरी मी माझ्या नवऱ्याला हे असं वाया जाताना नाही बघू शकत। मी आत्ता सायली आणि अर्जुनला जरी काही खरं सांगत नसले तरीसुद्धा मी लवकरच सायली आणि अर्जुनला यांच्या वागण्याबद्दलचं सगळं सत्य सांगून टाकेन। मी सांगून टाकेन त्यांना दोघांनाही की हे कसे चुकीचे वागतात, हे कसे त्या महिपतला मिळालेत वगैरे सगळंच। मग आता सायलीला सुमन काकू म्हणतात, बरं सायली, आपण नंतर कधीतरी जाऊया बाजारात, मला थोडं काम आहे, मी निघते। आणि मग सुमन काकू तिकडनं निघून जातात। त्याबरोबर सायली अर्जुनला म्हणत असते, आपलं काम हे अगदी चोख झालेलं आहे। सुमन काकू आता अस्वस्थ होत्या, आता बघा घरी जाऊन त्या विचार करतील आणि आपल्याला सगळं काही खरं सांगून टाकण्याचा निर्णय नक्की घेतील। त्यावर अर्जुन म्हणतो, तुझ्या मनासारखं झालं ना, मग ठीक आहे। त्यावर सायली म्हणते, अहो पण अजूनही एक गोष्ट माझ्या मनात राहूनच जाते। त्यावर अर्जुन, काय झालंय बायको आता अजून, असं विचारतो। त्यावर सायली म्हणते, अहो बघा ना, नाही म्हणजे प्रिया सांगत होती की मैत्रिणीच्या पार्टीला गेली होती वगैरे म्हणून, पण मी खरं बोलू का, माझा ना त्या मुलीवर काडीभर काय कणभरसुद्धा विश्वास नाही आहे। मला असं राहून राहून सतत वाटतंय की प्रिया आपल्या सगळ्यांबरोबरच खोटं बोलत होती, प्रिया सगळ्यांना फसवत होती। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, पण तुला असं का वाटतंय? त्यावर सायली म्हणत असते, कारण मी प्रियाला खूप व्यवस्थित आणि चांगलं ओळखते। मला माहिती आहे ना, ती खोटं बोलण्यात इतकी सराईत आहे ना की ती पटकन खोटं बोलू शकते, त्यामुळे मी आता प्रियावरती लक्ष ठेवणार। अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला जे योग्य वाटेल ते तू कर। त्याबरोबर मग सायली प्रियावरती लक्ष ठेवण्याचा निर्णय घेते आणि मग आता ती प्रियाला सकाळी ती जिथून घरातून बाहेर पडेल तिथपासून ती रात्री जोवर घरात येत नाही तिथपर्यंत फॉलो करायचं। जोवर आपल्याला काही हाती लागत नाही तोवर हिचा पिच्छा आपण सोडायचं नाही, असं ठरवते। मग आता ठरवल्याप्रमाणे सायलीने प्रियाचा पाठलाग करायलाही घेतलेला असतो आणि आता प्रियाचा पाठलाग करायचं हे तिने घरात फक्त कल्पनाला सांगितलेलं असतं की ती प्रियाच्या मागावर जाणार आहे। त्यावर कल्पनाने सुद्धा तिला सांगितलेलं असतं की माझा तुला फुल सपोर्ट आहे सायली, कितीही झालं काहीही असलं तरी ती माझ्या मुलाची बायको आहे, ती काय करते कुठे जाते हे आपल्याला माहिती असायलाच हवं। ती जर अश्विनची फसवणूक करत असेल ना तर मी हे मुळीच खपवून घेणार नाही आहे। त्यावर सायली म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे नाही, मी व्यवस्थित प्रिया काय करते कुठे जाते सगळं लक्ष ठेवेन। आणि मग आता सायलीने प्रियावरती लक्ष ठेवायला सुरुवात केलेली असते। आता सायली लक्ष ठेवते आपल्यावरती, ही गोष्ट प्रियाला सुरुवातीच्या काळात माहीत नसते। पण आता प्रिया महिपतकडे जायला जेव्हा निघते तेव्हा ती रिक्षाने चाललेली असते, जेणेकरून गाडी जर ती घेऊन गेली आणि गाडी कोणी ओळखली तर प्रॉब्लेम होईल म्हणून। मग आता प्रिया रिक्षा घेऊन जाते आणि त्या गोडाऊनपासून जरा लांबच्याच अंतरावरती रिक्षा थांबवते। आता ती रिक्षातून उतरते, रिक्षावाल्याला पैसे देत असताना साईड मिररमध्ये प्रियाला दिसतं की आपल्या मागोमाग सायलीची सुद्धा रिक्षा आहे आणि सायलीसुद्धा आपला पाठलाग करते। मग आता प्रिया ठरवते की नाही, जर सायली माझ्या मागावरती येत असेल तर मग मला महिपतकडे जाता येणार नाही, मला काहीही करून सायलीला हे पटवून द्यावंच लागेल की मी महिपतकडे जात नाही आहे। ही बावळट बाई ना काहीही कधीही करू शकते। आणि मग आता लगेचच प्रिया म्हणू लागते, अरे यार काय ना, हा रिक्षावाला पण काय तर म्हणे याच्या रिक्षातलं गॅस संपत होतं,
जर रिक्षातलं गॅस संपत होतं तर मग मला रिक्षात बसवायचंच कशाला, आता मला पुन्हा दुसरी रिक्षा बघावी लागणार. असं म्हणत प्रिया आता दुसरी रिक्षा बघते आणि दुसऱ्या रिक्षेत बसून ती एका मॉलच्या समोर उतरते. सायली त्या मॉलच्या समोर उतरते प्रियाच्या मागोमाग आणि विचार करते, अरे इकडे कुठे आली प्रिया? प्रिया मॉलमध्ये येत होती. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. प्रिया मॉलमध्ये येणं शक्य नाही आहे. ती नक्कीच भलतीकडेच कुठेतरी चालली होती. कदाचित कोणीतरी तिचा पाठलाग करतंय, कोणीतरी तिच्या मागावर आहे अशी चाहूल तिला जाणवली असेल आणि म्हणून प्रियाने तिचा रस्ता बदलला असेल. पण असं काहीही तिने केलं तरीसुद्धा मी काय तिला सुखी सोडणार नाही आहे. प्रिया, तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा यावेळी मी तुझा पाठलाग करायचं थांबवणार नाही आहे. त्यामुळे तू कुठे जातेस, काय करतेस हे सगळं अगदी व्यवस्थित मला कळणारच आहे. तू बघत राहशील आता सायली काय काय करते ते. असं आता सायली मनातच ठरवते. ती म्हणत असते की तू खोटं अश्विन भाऊजींबरोबर बोलू शकतेस, आई बाबा सगळ्यांबरोबर बोलू शकतेस, पण माझ्याबरोबर नाही, कारण मी तुला अगदी व्यवस्थित ओळखून आहे. तू नक्कीच महिपतच्या संपर्कात आहेस आणि मला आत्ता शंकाही आहे कदाचित तू महिपतलाच भेटायला जात होतीस. त्यामुळे तू काहीही केलंस तरी मी काही तुझा पाठलाग सोडत नाही. असा विचार करत आता सायली ही प्रिया मॉलमध्ये जाते, तिच्या मागोमाग मॉलमध्ये जाते. प्रिया आता लेडीज सेक्शनमध्ये खरेदी करायला जाते. सायली लेडीज सेक्शनमध्ये प्रियाच्या मागोमाग खरेदी करत असते. प्रिया तिथपर्यंत पोहोचते. आता प्रिया ही खरेदी करू लागते. सायली ती खरेदी करत असताना तिथे फक्त उभी असते आणि ती बघत असते की प्रिया काय काय खरेदी करते. तर प्रिया ही इकडे चांगले चांगले कपडे, चांगल्या चांगल्या वस्तू का खरेदी करत असते. ती विचार करत असते की सायलीला मी जर महागड्या वस्तू का घेतल्या तर विश्वास पटेल की खरोखर मी इकडे खरेदी करायलाच आले होते आणि ती माझ्या मागून निघून जाईल. आता प्रिया भरपूर गोष्टींची खरेदी करते. ती वेळ लावत असते खरेदी करायला जेणेकरून सायली कंटाळून निघून जावी, पण सायली काही जात नसते. तर दुसरीकडे नागोबा हा प्रियाला सतत कॉल करत असतो आणि प्रिया आता नागोबाचे फोन उचलूसुद्धा शकत नसते, कारण आता तिच्या आसपास सायली असते. तर इकडे आता नागोबा हा महिपतला मारायचं आता आपण असं ठरवतो आणि मग आता तो महिपतला मारण्यासाठी महिपतवरती हात उभारतो. तर महिपत त्याला म्हणतो, जर सामना करायचा असेल ना नागराज शेठ तर बरोबरीचा करा, हे कुत्रा मांजरासारखं करू नका. माझे हात बांधलेले आहेत आणि तुमचे हात मोकळे आहेत. याला काय अर्थ आहे? जर खरोखर तुम्हाला माझ्याबरोबर सामना करून बघायचंच आहे तर मला सुद्धा सोडा, माझेही हात मोकळे करा आणि मग बघा कोण जिंकतं ते या सामन्यात. काय त्याबरोबर मग आता लगेचच नागराज म्हणतो, हो का ठीक आहे. आणि मग नागराज आता महिपतचे हात सोडतो आणि महिपतला म्हणतो, चल बघूया आता आपल्या दोघांमध्ये कोण जिंकतं ते. त्याबरोबर आता महिपतचा फक्त एकच हात नागराजने सोडलेला असतो. एका हातानेच आता महिपत नागराजला इतक्या जोरात धक्का देतो आणि खाली पाडतो आणि म्हणायला लागतो की नागराज शेठ काय आहे ना, तुम्ही एक गोष्ट विसरता राव. अहो किती झालं काहीही असलं तरी शेवटी आम्ही गुंड्याची माणसं, गुंड्याचं रक्त आमचं, तुम्ही आमच्यापासून जिंकू नाही शकत. अहो फक्त एक फुसका धक्का दिला तर तुम्ही जाऊन कुठच्या कुठं पडले. जर तुम्हाला या महिपतनी त्याचा खरा रोष दाखवला तर तुमचं काय होईल. त्याबरोबर मग मात्र नागराज लगेचच महिपतचा दुसराही हात बांधतो आणि भानावरती येतो. तो म्हणत असतो की नाही काहीही झालं तरी मला याला मारून चालणार नाही, मला इथनं निघायला हवं. मग तो पुन्हा महिपतचा दुसराही हात बांधतो आणि तिकडनं घरी येतो. आता प्रियासुद्धा महिपतजवळ नसते आणि नागराजसुद्धा घरी आलेला असतो. आता इकडे नागराज रस्त्यात विचार करत असतो की प्रिया कुठे राहिली, माझा फोन का उचलत नाही आहे. तर रविराज काका त्याला गार्डनमध्ये बाहेरच सापडतात आणि विचारतात की काय रे तुझ्या हाताला काय झालं, हाताला किती लागलं आहे तुझ्या. त्यावर तो सांगतो, काही नाही रे दादा, अरे ते मी माझाच वेंधळेपणा म्हणजे मोबाईल बघत चाललो होतो आणि मोबाईल बघत चालत असताना चुकून माझा पाय केळ्याच्या सालीवर पडला आणि चुकून केळ्याच्या सालीवरूनच माझा पाय घसरला रे. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या ही नागराजला बघते की नागराज घरी आलाय. मग प्रतिमात्या नागराजसाठी लगेचच गरम गरम चहा बनवते आणि आता ती नागराजला चहा द्यायला गार्डनमध्ये येते. तर रविराज काका सांगतात की अगं तो आतमध्ये आवरायला गेला. मग प्रतिमात्या नागराजच्या बेडरूममध्ये येते आणि नागराजला म्हणते, नागराज भाऊजी हा घ्या, मी मस्त तुमच्यासाठी गरम गरम भक्कड चहा आणलेला आहे. त्याबरोबर लगेचच नागराज थँक्यू वहिनी थँक्यू असं म्हणत चहा घेतो. त्यावर प्रतिमात्या त्याला हाताला लागलेलं बघते आणि विचारते, नागराज भाऊजी
अहो काय हो, तुमच्या हाताला किती लागलंय आणि एवढं लागलं कसं काय तुमच्या हाताला? त्यावर नागराज म्हणत असतो की अगं वहिनी, ते काय सांगू, ॲक्च्युली काय झालं ना, मी रस्त्याने ड्राईव्ह करत होतो आणि अचानक एकदमच अचानक एक कुत्रा माझ्या गाडीच्या समोर आला आणि तो कुत्रा गाडीसमोर आला. त्या कुत्र्याला मी वाचवायला गेलो आणि चुकून माझी गाडी एका झाडाला धडकली आणि माझ्या हाताला लागलं गं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते, नागराज भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे गाडी जरा जपून चालवत जा, सांभाळून चालवत जा म्हणून. तुम्ही ऐकत नाही आणि बघा हे असं काहीतरी होऊन बसतं. आता थोडक्यावर निभावलं म्हणून नशीब. जर उगाच जास्त कमी काही लागलं असतं, कुठे जास्त कमी झालं असतं काही, तर आपण काय केलं असतं? त्याबरोबर आता नागराज म्हणतो, अगं जाऊ देत ना बहिणी, तू कशाला काळजी करतेस? त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, अहो नागराज भाऊजी, काळजी करतेस म्हणजे मी तुम्हाला भाऊ मानलं आहे माझं, मग तुमची काळजी तर मला वाटणारच ना. बरं असो, आता तुम्ही जरा गरम गरम चहा पिऊन घ्या आणि मी तुम्हाला गरम पिशवी आणून देते. जरा गरम पिशवीने हाताला शेक घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल काय? त्यावर नागराज म्हणतो, हो वहिनी चालेल. मग आता लगेचच प्रतिमा आत्या ही तिकडनं बाहेर पडते. प्रतिमा आत्या मनातल्या मनात म्हणत असते, खरं तर मला नागराज भाऊजींना विचारायचं होतं की त्यांनी सुमनवर हात उगारलाय का, पण नको, आत्ता जर मी विचारलं तर नागराज भाऊजी रागवतील आणि आधीच एकतर त्यांना लागलंय सुद्धा, त्यात आता हा विषय नको. तर इकडे नागोबा मनातल्या मनात म्हणत असतो, वाह, मी काय मस्त गंडवलं यार हिला. हे अर्धा मेंदू, हिला किती प्रश्न पडतात हल्ली. पूर्वी ही घाबरायची सगळ्यांना, तेच बरं होतं. त्याबरोबर इकडे प्रतिमा आत्या नागोबाला शेकायची पिशवी घेऊन जात असताना रविराज काका रस्त्यात तिला बघतात आणि म्हणतात, काय गं प्रतिमा, तू ही शेकायची पिशवी घेऊन कुठे चाललीस? त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असते, अहो नागराज भाऊजींकडे घेऊन चालले होते त्यांना द्यायला. कुठल्या तरी कुत्र्याचा जीव वाचवायला गेले आणि त्यांच्या हाताला केवढं लागलं आहे बघितलं का? त्यावर रविराज काका म्हणतात, कुत्र्याचा जीव म्हणजे? त्यावर मग प्रतिमा आत्या सांगायला लागते, अहो त्यांच्या गाडीसमोर ते ड्राईव्ह करत असताना अचानक म्हणे एक कुत्रा आला, त्या कुत्र्याला वाचवायला गेले हे आणि गाडी चुकीच्या जागी धडकली आणि लागलं त्यांच्या हाताला. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, अगं नाही गं, तुझा काहीतरी गैरसमज झाला प्रतिमा. अगं ॲक्च्युली तो चालत होता आणि त्यावेळी त्याचा पाय केळ्याच्या सालीवरून घसरला आणि तो केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडला. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, काय हो तुम्ही पण, तुमचं ना लक्षच नसतं. अहो मला स्वतः नागराज भाऊजींनी सांगितलं. मी जेव्हा लागलेला हात त्यांचा बघितला तेव्हा विचारलं ना त्यांना की काय लागलं म्हणून भाऊजी, तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की एक कुत्रा त्यांच्या गाडीसमोर आला आणि त्या कुत्र्याला वाचवायला ते गेले आणि तेव्हा त्यांना लागलं. त्यावर रविराज काका म्हणतात, अगं मग मला सुद्धा हे नागराजनेच. मग आता रविराज काकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली असते की याचा अर्थ नागराजने प्रतिमाला वेगळं काहीतरी सांगितलं आणि मला वेगळं काहीतरी सांगितलं, म्हणजेच नागराज हा खोटं बोलतोय. आणि जर नागराज हा खोटं बोलतोय तर नागराज याने नक्कीच काहीतरी चुकीचं काम केलं आहे. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की सायली प्रियाचा दिवसभर पाठलाग करते. शेवटी प्रिया कंटाळते आणि घरी येते. आता सायलीसुद्धा प्रियाच्या मागोमाग घरी परत आलेली असते, पण सायली मात्र हताश असते, नाराज असते, कारण सायलीला प्रियाकडून जे काही हवं असतं त्यातलं काहीही मिळालेलं नसतं. सायली विचार करते की नाही, मला असं हताश, निराश, हतबल होऊन चालणार नाही, मला प्रयत्न करतच राहायला लागणार आहेत, तेव्हा कुठे जाऊन मला काहीतरी मिळणार आहे. सायली, तू जरा शांत राहा, विचार कर शांतपणे, नक्कीच तुला काहीतरी लिंक लागेलच. इतक्यात सायलीला आठवतं आणि ते म्हणजे की तिच्या मैत्रिणीचं सानिकाचं असलेलं आईस्क्रीमचं क्लब. सायली विचार करते, प्रिया म्हणाली होती की त्या लोकी काल आईस्क्रीम क्लबमध्ये पार्टी करायला गेल्या होत्या. जर तिथे त्या पार्टी करायला गेल्या होत्या तर नक्कीच मला त्या क्लबमधून काहीतरी माहिती मिळू शकते. मला अजिबात वेळ वाया न घालवता लवकरात लवकर प्रियाच्या त्या मैत्रिणीच्या क्लबमध्ये पोहोचायला हवं. कदाचित तिथे काहीतरी गेल्यावर मला माहिती मिळेल, कळेल काहीतरी, आणि मग सायली आता त्या क्लबमध्ये जायचं आहे असं अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतोस, बायको, मला असं वाटतं की तू उगाचच्या उगाच प्रियाच्या मागे वेळ वाया घालवतेस. त्यावर सायली म्हणते, नाही, मी घालवलेला वेळ वाया जात नाही आहे, ही गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर पटेलच, पण त्याआधी आपल्याला दोघांनाही तिकडे पोहोचावं लागेल. मला खात्री आहे की नक्कीच प्रिया आपल्या सगळ्यांपासून लपवाछपवी करते. आज मी तिचा पाठलाग केला होता आणि मी
एका सुनसान ठिकाणापर्यंत पोहोचले सुद्धा होते. पण कदाचित प्रियाला कोणीतरी तिच्या मागे आहे याची जाणीव झाली आणि म्हणून प्रियाने वाट बदलली. जागी पोहोचतात आणि तिकडे जाऊन आता ते लोक चौकशी करायला लागतात. ते म्हणतात की काल तुमच्या मुलीने तिच्या मैत्रिणींना इथे पार्टी दिली होती आईस्क्रीमची, बरोबर ना? त्याबरोबर आता हॉटेलचा मालक म्हणतो, काय माझ्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणींना इथे पार्टी दिली? नाही, म्हणजे माझ्या मुलीनी आणि तिच्या मैत्रिणींनी आमच्या इथे पार्टी बऱ्याचदा केली आहे, पण तिने काल कोणालाही पार्टी दिलेली नाही आहे. त्याबरोबर आता सायली म्हणते, अहो असं कसं, दिली आहे काल तुमच्या मुलीने पार्टी. त्याबरोबर आता तो हॉटेलचा ओनर म्हणत असतो, हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. नाही, काय आहे ना, माझ्या मुलीचं लग्न झालं आणि ती US ला तिच्या नवऱ्याबरोबर गेल्या आठवड्यातच शिफ्ट झाली आहे. फार तर तिला इकडनं जाऊन 5 ते 6 दिवस झाले असतील. मग ती पार्टी देण्यासाठी काय परत येईल का? त्याबरोबर आता सायली विचार करते, याचा अर्थ प्रियाने आपल्याला फसवलं आहे. मग आता लगेचच सायली प्रियाचा फोटो त्या हॉटेल मालकाला दाखवते आणि म्हणते, ही बघा, ही मुलगी आहे जी म्हणत होती की तिने काल तुमच्या मुलीबरोबर पार्टी केली. त्याबरोबर आता लगेचच इकडे हॉटेलचा मालक म्हणतो, अच्छा ही मुलगी, अहो ही मुलगी तर 1 नंबरची खोटारडी आहे, फसवी आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, 1 मिनटं, तुम्ही असं का बोलताय तिच्याबद्दल? त्यावेळी मग आता लगेचच हॉटेलचा मालक सांगायला लागतो, अहो मग असं नको बोलू, तर हिच्याबद्दल काय आणि कसं बोलू ते तुम्हीच सांगा मला साहेब. 1 नंबरची नालायक मुलगी आहे ही. अहो ही कॉलेजच्या नावाखाली इकडे तिकडे भटकत असायची, कॉलेजला कधी जायचीच नाही आणि सतत ही मोठमोठ्या पार्ट्या करत असायची, वडिलांकडनं खोटं बोलून पैसे लुबाडायची कॉलेजच्या फी भरण्याच्या नावाखाली. त्यावर आता सायली म्हणते, हे तुम्हाला कसं माहिती काका? त्याबरोबर आता ते काका सांगू लागतात की अहो जेव्हा बघावं तेव्हा ही मला बाहेर कॉलेजच्या कॅम्पसवरतीच दिसायची. मी माझ्या मुलीला रोज कॉलेजला सोडायला जायचो तेव्हा मी एकदा कॉलेजच्या प्रोफेसरला विचारलं या मुलीबद्दल, तेव्हा मला कळालं की ही मुलगी कॉलेजला येतच नाही, हिचं नाव ब्लॅकलिस्टेड आहे. आणि मग मला कळलं की ही माझ्या मुलीचीच मैत्रीण आहे. मग मी माझ्या मुलीला सांगितलं की या मुलीपासून लांब राहायचं. तेव्हापासून माझ्या मुलीने या मुलीबरोबरचे सगळे कॉन्टॅक्ट तोडले. ॲक्च्युली माझ्या मुलीचं लव्ह मॅरेज आहे, तर ही तुमची जी मुलगी आहे ती माझ्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यालासुद्धा स्वतःच्या जाळ्यात ओढायला बघत होती, कारण तो श्रीमंत होता. पण नशीब तसं काही घडलं नाही. 1 नंबरची नीच मुलगी आहे ही. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुनला हे तर कळून चुकलेलं असतं की प्रिया सगळं खोटं बोलली. ती रोज कॉलेजला जायची हे सुद्धा खोटं बोलली. तिचं नाव ब्लॅकलिस्टेड होतं, म्हणजे ती कॉलेज बंक मारायची. काल ती पार्टीलासुद्धा गेली नव्हती आणि तिची सानिका नावाची कोणती आता मैत्रीणही उरलेली नाही आहे. मग आता सायली अर्जुनला म्हणते, कळलं? त्यावर अर्जुन म्हणतो, हो कळलं तर सगळं, पण आता नेमकं प्रिया खोटं का बोलली आणि इतकं खोटं का बोलली हे सगळं शोधून काढण्याची वेळ आलेली आहे. आता आपल्याला हे शोधून काढायचं आहे. त्यावर सायली म्हणते, हो अर्थात आपण लवकरच ते सुद्धा शोधून काढूच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.